नमस्कार मित्रांनो, मी सुमित होलके स्वागत करतो तुमचं माझ्या चॅनलवर. तर बघा मित्रांनो, लवकरच जे महाराष्ट्रामध्ये जे आरोग्य विभाग भरती आहे, ते होणार आहे. लवकरच त्याची जाहिरात येणार आहे. तर जे आरोग्य विभाग भरती आहे, त्याचं जे परीक्षेचे स्वरूप काय राहणार आहे, सिलेबस काय राहणार आहे, मार्किंग स्कीम कशी राहणार आहे, निगेटिव्ह मार्किंग राहील की नाही राहील आणि परीक्षेची तयारी कशी करायची, ते ए टू झेड माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, सर्वप्रथम आपण बघू शकतो की जे महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती आहे, त्याचे जे परीक्षेमध्ये 100 प्रश्न असतात आणि ते 200 गुणांसाठी असतात. म्हणजे एक क्वेश्चन हा 2 मार्काचा असतो आणि हे जे परीक्षा आहे, सी म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट परीक्षा घेण्यात येत असते, ज्यामध्ये तांत्रिक ज्ञानावर म्हणजे टेक्निकल नॉलेजवर विशेष भर असतो मित्रांनो. त्याच्यामध्ये असे जे पोस्ट असतात की ज्याच्यामध्ये तांत्रिक जे टेक्निकल नॉलेज आहे त्याच्यावर क्वेश्चन राहत असतात. यात मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व तर्कशक्ती या विषयाचा समावेश होत असतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या परीक्षेत नकारात्मक गुण निगेटिव्ह मार्किंग नसतात मित्रांनो. तर बघा 100 मार्काचा हा पेपर होत असतो. 200 गुणांसाठी म्हणजे एक क्वेश्चन 2 मार्काचा आणि सी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट एक्झाम होत असते. आणि याच्यामध्ये जे सिलेबस आहे, जो सब्जेक्ट आहे, ते मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि तर्कशक्ती असे होत असतात मित्रांनो आणि निगेटिव्ह मार्किंग नसतात. तर बघा समोर आपण बघू शकतो की जे महाराष्ट्र आरोग्य विभागाचं जे तपशील आहे, जे हायलाइट आहे, ते आपण बघू शकतो. जे परीक्षेचे स्वरूप राहणार आहे बहुपर्यायी म्हणजे MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन. एकूण प्रश्न 100 राहणार आहे 200 गुणांसाठी. प्रत्येक योग्य उत्तरासाठी 2 गुण अशा प्रकारे राहणार आहे. समोर आपण बघू शकतो जे नकारात्मक गुण राहणार नाही आहे परीक्षेमध्ये, म्हणजे जे क्वेश्चन आला नाही तरी पण आपण तुका मारून सोडू शकतो. परीक्षेचे माध्यम जे मराठी, इंग्रजी असे राहणार आहे. मराठी किंवा इंग्रजी आणि तांत्रिक विषय जे आहे ते तांत्रिक भाषेत राहू शकतात. म्हणजे टेक्निकल क्वेश्चन पण राहणार आहे. तर बघा मित्रांनो, आता आपण समोर बघू शकतो सिलेबस. जे परीक्षेचे जे प्रश्न मुख्य ते 2 भागात विभागलेले असतात. पहिला भाग म्हणजे तांत्रिक विभाग. टेक्निकल सेक्शन 60 to 80% प्रश्न याच्यावर विचारू शकतात मित्रांनो. तर बघा, जे तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केला आहे, उदाहरणार्थ आरोग्य सेवक, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या विषयांचे जे तांत्रिक ज्ञान आहे त्याच्यावर क्वेश्चन राहणार आहे. उदाहरणार्थ आरोग्य सेवकासाठी आरोग्य केंद्र, रोग, आरोग्य योजना, स्वच्छता इत्यादी बाबीवर क्वेश्चन विचारणार. तर बघा मित्रांनो, नंतर आपण बघू शकतो जे अतांत्रिक विभाग आहे म्हणजे नॉन टेक्निकल सेक्शन. त्याच्यासाठी जे राहणार आहे मराठी भाषा, व्याकरण, शब्दसंग्रह, वाक्यरचना अशा प्रकारे मराठीमध्ये सब टॉपिक्स राहणार आहे. इंग्रजी भाषामध्ये आपण बघू शकतो ग्रामर, व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर अशा प्रकारचे राहणार आहे. सामान्य ज्ञान म्हणजे जीके मध्ये आपण बघू शकतो चालू घडामोडीवर क्वेश्चन राहणार आहे. महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, आरोग्य विभागाची माहिती अशा प्रकारचे तांत्रिक विभागामध्ये सब्जेक्ट सब टॉपिक्स राहणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आपण बघू शकतो चौथा जो बौद्धिक चाचणी आहे, ज्याच्यामध्ये मॅथ रिझनिंग आलं, लॉजिकल रिझनिंग, तर्कशक्ती आणि गणिताचे मूलभूत प्रश्न या बौद्धिक चाचणीमध्ये विचारणार आहे मित्रांनो आपल्याला. तर बघा अशा प्रकारे हे सिलेबस राहणार आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की जे गुण विभागणी आहे मार्किंग स्ट्रक्चर, ते प्रत्येक क्वेश्चनसाठी 2 गुण राहणार आहे. चुकीच्या उत्तरासाठी कोणतेही गुण वजा केले जाणार नाही आहे आणि तुम्ही कोणताही प्रश्न सोडवला नाही, अनुत्तरित प्रश्न राहील तर त्याला 0 मार्क राहणार आहे, म्हणजे काही तुमचे मार्क कटणार नाही मित्रांनो. तर बघा आता आपण बघू शकतो समोर की परीक्षेची तयारी कशी करायची. तर आपण बघू शकतो मित्रांनो, जे तांत्रिक विषय आहे टेक्निकल सब्जेक्ट, त्याच्यावर जास्त भर द्यायचा आहे आपल्याला, कारण त्यावर सर्वाधिक प्रश्न विचारलेले जातात. आणि महाराष्ट्र शासनाच्या जे आरोग्य विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका दिलेल्या आहे, त्या आपल्याला सोडवायच्या आहे. किंवा मार्केटमध्ये PYQ बुक भेटत असतात मित्रांनो, ते आपल्याला घ्यायचं आहे आणि पूर्ण ते PYQ
आपल्याला टेस्ट सिरीज मारायची आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की जे मराठी व्याकरणासाठी शालेय पाठ्यपुस्तकाचा 5वी ते 10वी चा आधार घ्यावा. तर मराठीसाठी पण मार्केटमध्ये आपल्याला खूप सारे बुक्स अवेलेबल आहे सगळ्या सब्जेक्टसाठी. तर आपण सिम्पली मार्केटमधून एक छान असं बुक घेऊन पण स्टडी करू शकतो. त्याच्यानंतर चालू घडामोडी, करंट अफेअर दररोज वृत्तपत्र वाचणे किंवा चालू घडामोडीचा मासिक वाचा. तर आपल्याला चालू घडामोडीचं पण एक चांगलं बुक्स मार्केटमधून मिळत असतात. ते आपण रेफर करू शकतो. आणि वेग आणि अचूकता वाढवण्यासाठी मॉक टेस्ट दररोज आपल्याला सोडवायचे आहे. जेवढ्या जास्त मॉक टेस्टची प्रॅक्टिस करू आपण, तेवढ्या जास्त आपली प्रॅक्टिस होणार आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण बघितलेलं आहे की जे आरोग्य विभाग भरती आहे, त्याच्यासाठी जे परीक्षेचे स्वरूप काय राहणार आहे, सिलेबस, मार्किंग स्कीम आणि परीक्षेची तयारी कशी करायची, ते पूर्ण ए टू झेड माहिती बेसिक आपण सगळं कव्हर केलेलं आहे मित्रांनो. तर बघा, अशाच नवीन अपडेटसाठी, माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि Facebook, Instagram पेजवरून बघत असाल तर नक्की फॉलो करून ठेवायचं आहे. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील अपडेटसोबत. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद.